विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा नांदेड दौरा संपन्न। नमस्कार, लोकस्त न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया बातमी विस्ताराने। आज नांदेड येथे विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी सदिच्छा भेट दिली आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला। लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांच्या अडचणी असतील या समजून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आपला महापौर बसवायचा याच्यावरती असे प्रत्येक पक्षाला असं वाटतं ते तर नेते आहेत महायुतीचे, त्यामुळे त्याच्यावर मी कुठलीही भाषा करणार नाही। परंतु चांगल्या प्रकारचं काम महायुतीमधल्या प्रत्येक घटक पक्षाचं झालं पाहिजे आणि शिवसेनेचं काम व्यवस्थित राहावं या दृष्टिकोनातून माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे जण काम करतोय। मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात महायुती होईल असं वारंवार आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि मुंबई मधल्या जनतेसाठी अगदी रस्ते साफ करण्यापासून ते प्रत्येक ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनापर्यंत जे काम माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे, कोस्टल रोड सारखा रोड महायुतीच्या नेत्यांनी अगदी 3 वर्षामध्ये करून दाखवला। समृद्धी महामार्ग, अटल सेतू, त्याचबरोबर विविध बाकीच्या आरोग्याच्या योजना या जर का पाहिल्या तर मुंबईकरांना आजच्या घडीला तर काश्मीर मधले पर्यटकांवर जसा हल्ला झाला अशा वेळेला मुंबईचं संरक्षण बाहेरच्या आणि आतमधल्या देशाच्या शत्रूंपासून फक्त महायुतीच करू शकते याची खात्री जरूर मुंबईच्या जनतेला आहे आणि नागरी प्रश्नांवरती आम्ही जे काम करतोय त्याचा उपयोग, त्याचा फायदा आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत सगळीकडेच निश्चितपणाने होईल। सीट शेअरिंग किती असेल हा सगळा तपशील जो आहे तो, असं मी आता 22 वर्ष शिवसेनेचं आमदार म्हणून काम करते तर तो माईकवर बोलायचा नसतो अशी शिस्त आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेली आहे, त्यामुळे मी त्याचं उत्तर देणं योग्य होणार। ते स्वबळाचा नारा वगैरे काय सगळा निर्णय जो आहे तो माननीय शिंदे साहेब घेतील योग्य वेळेला।